शिक्षक वृंद आणि माझ्या क्रांतिप्रिय बंधूंनो आणि भगिनी, आजचा दिवस हा हार घालण्याचा नाही, घोषणा देण्याचा. आजचा दिवस मूग आदराचा नाही, ज्वालामुखीचा आहे. कारण आपण आज जयंती साजरी करत आहोत त्या स्त्रीची जिने समाजाच्या छातीवर उभे राहून ज्ञानाचा हक्क हिसकावून घेतला. ज्या समाजात स्त्री म्हणजे चूल आणि मूल, ज्या समाजात मुलीचे शिक्षण म्हणजे पाप, ज्या समाजात ज्ञानावर मोजण्या इतकी मक्तेदारी, त्या समाजाला आव्हान देत सावित्रीबाई फुले रस्त्यावर आल्या. त्या शिकवायला निघाल्या आणि समाजाने त्यांच्यावर दगड फेकले. त्यांनी अक्षर शिकवले आणि समाजाने त्यांना शिव्या दिल्या. पण सावित्रीबाई घरी परत आल्या नाही, त्या इतिहास घडवायला निघाल्या होत्या. लक्षात ठेवा, सावित्रीबाई फुले म्हणजे फक्त पहिली शिक्षिका नाही, त्या म्हणजे पहिली बंडखोर स्त्री, पहिली विचारवंत, पहिली सामाजिक क्रांतीची मशाल. महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. पण खरं सांगायचं तर त्या फक्त मुली शिकल्या नाही, तिथं संपूर्ण समाजाचं भविष्य घडत होतं. त्या काळात विधवांना जगण्याचा अधिकार नव्हता, त्या शूद्र अतिशूद्रांना माणूस मानलं जात नव्हतं. अशा व्यवस्थेविरुद्ध उभं राहणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं. पण सावित्रीबाईंनी ते स्वीकारलं. सावित्रीबाईचा विचार स्टेटससाठी नाही, तो संघर्षासाठी आहे. तो आरामासाठी नाही, तो व्यवस्थेला हादरवण्यासाठी आहे. आज सावित्रीबाई असत्या तर त्यांनी आपल्याला प्रश्न विचारला असता, शिक्षण अजूनही सर्वांसाठी समान का नाही, स्त्री अजूनही सुरक्षित का नाही, माणूस अजूनही जातीत का अडकलेला आहे. म्हणूनच या जयंतीनिमित्त आपण फक्त वंदन करू नये, आपण शपथ घ्यावी की मुलगी शिकेल. आपण शपथ घ्यावी की जात धर्म लिंगभेद नाकारू. शपथ घ्यावी की अन्यायाविरुद्ध गप्प बसणार नाही. कारण लक्षात ठेवा, सावित्रीबाई फुले फक्त गप्प बसल्या नाहीत म्हणून आजच आपण बोलू शकलो. दगडाने वाट मागली तरी पाय थांबले नाही, शिव्यांनी जखमा दिल्या तरी विचार झुकले नाही. ज्या समाजाने स्त्रीला अंधा दिला, इतिहासाने त्यालाच हरवलं. सावित्रीबाईंच्या संघर्षातूनच नव्या भारताचा सूर्य उगवला. धन्यवाद.